नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, कोविड-19 मृत्यू झालेले जे काही आपले अंगणवाडी सेविकाताई असतील किंवा मदतनीस असतील यांच्या सानुग्रह निधी वितरित करण्याबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड-19 मुळे मृत्यू होणाऱ्या या अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड-19 मुळे जो काही मृत्यू होणारे अंगणवाडी कर्मचारी आहेत यांच्या प्रकरणी सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आहे। मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की एकात्मिक बाल विकास 2024 प्रत क्रमांक 168/6 असा आहे। या ठिकाणी आपण दिनांक पाहू शकता की 4 फेब्रुवारी 2025 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी.आर. आहे हा आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचत आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संदर्भ आणि त्यानंतर शासन निर्णय हा जाणून घेऊयात। चला तर या शासन निर्णयासाठीचे संदर्भ जाणून घेऊयात। यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण प्रत क्रमांक 4/9 दिनांक 29/5/2020 व दिनांक 14/5/2021 असा आहे। यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2020 प्रत क्रमांक 273/6 दिनांक 25/1/2022 असा आहे। यानंतरचा तिसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना का 7 सानुग्रह अनुदान 43/22/2024 दिनांक 26/7/2024 असा आहे। यानंतरचा चौथा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे पत्र क्रमांक एकात्मिक बाल विकास सेवा योजना का 7 सानुग्रह अनुदान 6401/2024 दिनांक 18/11/2024 असा आहे। मित्रांनो, हे फक्त आपण संदर्भ पाहिले आहेत या शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीचे। आता आपण ॲक्च्युअलमध्ये शासन निर्णय काय आहे तो सर्व आता जाणून घेऊयात। शासन निर्णय संदर्भ दिन क्रमांक 1 येथील वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 29 मे 2020 अन्वये कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार कोविडविषयक कर्तव्यावरील सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य इत्यादी कर्मचाऱ्यांना मृत्यू सर्व प्रकरणी ₹50 लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे। वित्त विभागाच्या उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीस अनुसरून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संदर्भ क्रमांक 3 व 4 येथील पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या खालील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी ₹50 लाख रकमेचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात येत आहे। मित्रांनो, म्हणजेच तुमच्या लक्षात आले असेल की कोविड-19 मध्ये ज्या का अंगणवाडी कर्मचारी आहेत, अंगणवाडी सेविकाताई असतील, मदतनीसताई असतील, पर्यवेक्षकताई असतील, यांच्या घरच्यांना जे काही सानुग्रह अनुदान आहे ₹50 लाख हे मिळणार आहे। चला तर याबद्दलचे नावही पाहूयात, कुणाकुणाला हे अनुदान मंजूर झाले आहे। चला तर हा सर्व संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात। यामध्ये जिल्हा, अंगणवाडी कर्मचाऱ्याचे नाव तसेच पदनाम आणि मृत्यूचे दिनांक या ठिकाणी दिले आहेत ज्यांना हे लागू होणार आहे। यामध्ये सर्वात पहिले जे काही नाव आहे ते म्हणजे की श्रीमती पार्वती गणेश चौधरी, जिल्हा नंदुरबार, पदनाम अंगणवाडी सेविका, मृत्यूचा दिनांक 12/10/2020। यानंतरचे दुसरे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्रीमती मीरा विरम परमार, जिल्हा नंदुरबार, पदनाम अंगणवाडी मदतनीस, मृत्यूचा दिनांक 26/8/2020। यानंतरचा तिसरे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्रीमती मंगलबाई गणपत पाटील, जिल्हा जळगाव,
पदनाम जे काही असणार आहे यांचे ते म्हणजे की अंगणवाडी मदतनीस या पदावर ते कार्यरत होत्या। मृत्यूचा दिनांक आहे 27/8/2020। यानंतरचा चौथे जे काही नाव आहे ते म्हणजे की शोभाताई भगवान सुरळकर, जिल्हा आहे जळगाव। या ठिकाणी पदनाम तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता, ते म्हणजे की अंगणवाडी मदतनीस या पदावर त्या कार्यरत होत्या। त्यांचा जो काही मृत्यूचा दिनांक आहे 25/3/2021 असा आहे। यानंतरचा जो काही पाचवे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्रीमती वीणा धमरत्न तांबे, जिल्हा नागपूर, अंगणवाडी सेविका। मृत्यूचा दिनांक आहे 30/3/2021। यानंतरचे सहावे जे काही नाव आहे ते म्हणजे की लक्ष्मी रामकृष्ण उके, या ठिकाणी जिल्हा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता नागपूर, पदनाम आहे अंगणवाडी सेविकाताई। तसेच मृत्यूचा दिनांक आहे 6/4/2021। यानंतरचे शेवटचे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्रीमती अलका रामभाऊ सोमवंशी, श्रीमती अलका मदनराव वाकोडे। या ठिकाणी तुम्ही जिल्हा पाहू शकता की अमरावती, पदनाम असणार आहे त्यांची अंगणवाडी सेविका। मृत्यूचा दिनांक असणार आहे 25/10/2020। चला तर यानंतरचे अपडेट आपण जाणून घेऊयात। तसेच श्रीमती आशा किशोर आचोळकर, अंगणवाडी सेविका, जिल्हा पालघर यांच्या प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले होते। तथापि संबंधित आर्थिक वर्षात सानुग्रह सहाय्य अदा होऊ शकले नाही, त्यामुळे त्याकरिताचा निधी समर्पित झाला असल्याने आता श्रीमती आचोळकर यांच्या प्रकरणी देखील सानुग्रह सहाय्य अदा करण्याकरिता रुपये 50 लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2020/ प्रत क्रमांक 4 व्यय 9 दिनांक 29/5/2020 मधील तरतुदीनुसार वरील प्रमाणे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसा या संदर्भातील तरतुदी व नियम विचारात घेऊन सानुग्रह सहाय्य अदा करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील। सदर प्रयोजनाचे प्रत्येकी रुपये 50 लाख प्रमाणे येणारा एकूण 4 कोटी इतका खर्च भागविण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 4 कोटी एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर प्रयोजनासाठी जी काही प्रत्येकी रक्कम जी काही मिळणार आहे, सानुग्रह अनुदान जो काही मिळणार आहे ते म्हणजे की प्रत्येकी 50 लाख एवढी ही मिळणार आहे। त्यासाठी जो काही एकूण निधी हा वितरित केला जाणार आहे तो म्हणजे की 4 कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित हा केला जाणार आहे। चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर हा संपूर्ण तक्ता आपण आता जाणून घेऊयात। यामध्ये आपण लेखाशीर्ष व बाब पाहू शकता, त्यामधील विद्यमान तरतूद, तसेच यापूर्वी वितरित केलेली तरतूद आणि या आदेशान्वये वितरित करावयाचा निधी। यामध्ये सर्वप्रथम लेखाशीर्ष पाहूयात। लेखाशीर्ष 2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 2236194513 कार्यालयीन खर्च। यामधून जी काही यासाठी विद्यमान तरतूद जी काही आहे 2024 ते 25 साठीची ती म्हणजे की 8,66 लाख एवढी ही विद्यमान तरतूद आहे। आणि यापूर्वी त्यापैकी जो काही वितरित केलेला निधी आहे तो म्हणजे की 1,54 लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित हा केला गेलेला आहे। आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीचा सानुग्रह अनुदान म्हणून तो म्हणजे की 4 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर यानंतरील अपडेट आपण जाणून घेऊयात। हा शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 25/1472 दिनांक 21/1/2025 तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 16/व्यय 6 दिनांक 31/1/2025 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा संकेतांक आहे 2025020414
52550630 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा करायचा असेल तर जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही हा जो काही संकेतांक आहे हा टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलचा GR हा डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, GR आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।